नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. गेल्या वर्षभरापासून अडगळीत पडलेला सुंदर याबाबत आता कोणीही बोलायला तयार नाही. ज्या बैलाच्या व्यवहारातून हे सर्व प्रकरण घडलं, निंबाळकर सरांना आपला जीव गमवावा लागला, तो सुंदर आता अडगळीत पडलेला आहे. गौतम काकडे यांच्या दावणीला सध्या सुंदर आहे, मात्र शर्यतीमध्ये टॉपला धावणारा सुंदर आज एका गुठेत बंदिस्त झालेला आहे. शर्यतीमध्ये धावणारा सुंदर आज एका ठिकाणी पडलेला आहे, ज्याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही. मात्र राहुलदादा पाटील यांनी एक मागणी केलेली आहे की ज्याप्रमाणे बैलगाडा संघटना किंवा पैलवान किंवा अभिजित पैलवान यांनी सर्वांना न्याय मिळवून दिला, त्याचप्रमाणे त्यांनी सुंदरला देखील न्याय मिळवून द्यावा आणि लवकरात लवकर सुंदरचा निर्णय घ्यावा. कारण शर्यतीमध्ये टॉपचा पळणारा हा बैल आज एकाच ठिकाणी उभा आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यतीवरती तर याचा अन्याय होतच आहे, मात्र सुंदरवरती देखील हा मोठा अन्याय आहे की शर्यतीमध्ये टॉपला धावणारा बैल आज एका ठिकाणी उभा आहे. त्यामुळे राहुलदादा पाटील यांनी ही मागणी केलेली आहे की लवकरात लवकर सुंदरचा तुम्ही निर्णय घ्या आणि सुंदर हा शर्यतीमध्ये पुन्हा कसा धावेल याबाबत नियोजन करा, असं देखील राहुलदादा पाटील यांनी विनंती केलेली आहे. नेमकं राहुलदादा पाटील काय म्हणाले आहेत बघूयात. निंबाळकर सरांचा जो सुंदर आहे तो जो यांच्याकडे काय नाव यांचं गौतम काकडेंकडे, त्या सुंदरचा लवकरात लवकर काहीतरी न्याय करून तो सुंदर खरोखर जो हकदार आहे त्या हकदाराला तो सुंदर लवकरात लवकर नेऊन द्यावा. तर मित्रांनो, राहुलदादा पाटील यांनी अशा प्रकारे प्रतिक्रिया दिलेली आहे. तुम्हाला काय वाटतं की सुंदर हा कोणाकडे जायला हवा? पुन्हा तो निंबाळकरांना किंवा अंकिता निंबाळकर यांच्याकडे जायला हवा आणि त्यानंतर निंबाळकरांच्या नावाने तो पुन्हा मैदानामध्ये धावायला पाहिजे का? त्यामुळे अंकिताताई निंबाळकर यांनी तो घेण्यासाठी प्रयत्न करावेत का आणि तो अंकिताताई निंबाळकर यांना मिळेल का? या सर्व विषयी आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मनपूर्वक धन्यवाद.